मुंबईच्या जेजेमध्ये लवकरच ओबेसिटी क्लिनिक उभारण्यात येणार आहे। त्यामुळे लठ्ठपणावर उपचार होऊ शकणार आहेत। तर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आठवड्यातून एकदा या लठ्ठपणाची ओपीडी असेल। त्यात केवळ लठ्ठपणाच्या आजारावर निदान उपचार होतील तर मार्गदर्शन केले जाणार आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताला सोने खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय। गेल्या 6 वर्षात सोन्याच्या दरात 200% वाढ झाली। सोन्याचे भाव 96,500 रुपये प्रति तोळा झाले तर चांदी 98,000 रुपये किलोवर गेली। 1 रुपयात पीक विमा योजना अखेर गुंडाळण्यात आली आहे। राज्यात आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू केली जाणार आहे। नव्या योजनेत शेतकऱ्यांना हप्ते भरावे लागणार असल्याने टीका होत होत्या। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। पोलिसांची रिक्त पदं किती दिवसात भरणार असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला। यावर येत्या 23 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे। प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दिलेली ही अंतिम संधी असून यानंतर वेळ वाढवून मिळणार नाही अशी तंबीही दिली जाणार आहे। कशेडीच्या दोन्ही बोगद्यांचं काम अंतिम टप्प्यात आले। दोन्ही बोगद्यातून 15 मे पूर्वी वाहतूक सुरू केली जाणार आहे। सध्या बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामं सुरू आहेत। रिक्षा टॅक्सी मीटर रिकॅबिलिटेशनसाठी आज शेवटचा दिवस आहे। रिकॅबिलिटेशन झालं नसल्यास आर्थिक दंड होणार आहे। प्रतिदिन 50 ते 5,000 रुपये अशी दंडाची तरतूद आहे। तर MMR मधील 37% रिक्षा टॅक्सीचं रिकॅबिलिटेशन बाकी असल्याची माहिती आहे। मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे। मराठवाड्यात नव्यानं 17 औद्योगिक वसाहती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। या वसाहतींसाठी शासकीय खासगी जमिनीचा वापर केला जाणार असून सरकार उद्योजकांना भूखंड उपलब्ध करून देणार आहे। भोसले घराण्याची तलवार महाराष्ट्र सरकारने मिळवली। एक पाती तलवारीसाठी 47 लाखांची बोली महाराष्ट्र सरकारने लावली। तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली। नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार विक्रीला ठेवण्यात आली होती। न्यूयॉर्कच्या ब्रोकर कंपनीकडून 8 लाख रुपयात या तलवारीचा लिलाव करण्यात आला होता। मध्य रेल्वेवर भिवपुरी रोड कर्जत दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। तर 4 मे पर्यंत मध्यरात्री 2 ते 3:30 दरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। मेगा ब्लॉकमुळे शेवटची CSMT कर्जत लोकल बदलापूर पर्यंत धावणार आहे। मदर डेअरीने देशभरात दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे। नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत। मदर डेअरीचे फुल क्रीम दूध 69 रुपयांना आणि टोन दूध 56 रुपयांना मिळेल। एल्फिस्टन पुलाचा वाद मुंबई हायकोर्टात गेला। अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिस्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकाने हायकोर्टात आव्हान दिले। त्यांनी याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची हायकोर्टाने दखल घेतली आहे। याचिकाकर्त्यांचा आक्षेप विचारात घेण्याचे निर्देश हायकोर्टाने MMRDA दिले आणि त्यानंतर याचिकाकर्त्याच्या निवेदनावर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले। नाशिकमध्ये हरवलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात येते। ही मोहीम 15 मे पर्यंत सुरू राहील आणि या मोहिमेचा मुख्य उद्देश हरवलेल्या 18 वर्षाखालील बालक आणि 18 वर्षावरील महिलांचा शोध घेणं आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगने दिलेली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगने अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये हाफिज सईदचा फोटो क्रॉस केलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आणखी एक दहशतवाद्याचं नाव समोर आले। लष्कर ए तोयबाचा दहशतवादी फारूकचं नाव समोर आलंय। फारूक लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आहे। पाकिस्तानच्या कारस्थानांना पंजाब चोख प्रत्युत्तर देणार आहे। पाकिस्तानी ड्रोन पकडण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात आली आहे। पाकिस्तान विरोधात पंजाब सरकार ॲक्शन मोडवर आले। ड्रोन विरोधी तंत्रज्ञानाच्या तैनातीमुळे सीमा सुरक्षेत ऐतिहासिक बदल घडणार आहे। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोणे, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांचे NIAने जबाब नोंदवलेत। कुटुंबातील व्यक्ती या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे। त्यामुळे NIAने कुटुंबाची भेट घेतलेली। भारतात व्हेरिकोज वेन्सचे रुग्ण वाढत आहेत। यात रुग्णांना पाय दुखणं, जडपणा येणं आणि पायाच्या शिरा फुगलेल्या दिसून येतात। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात यासाठी अवघे 10,000 उपचार केले जातात। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढलाय। पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते। मात्र नगरपंचायतीचं पाणी टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। अनेक वसाहतींमध्ये कमी दाबानं पाणी येणं, काही भागात पाणी न पोहोचणं अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। गेल्या 2 महिन्यात महापालिकेच्या 8ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाण्यासंदर्भात 1810 तक्रारी दाखल झाल्या।
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून महाविकास आघाडीचं आमरण उपोषण सुरू आहे। धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलवावा या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। दरम्यान मागणी मान्य न केल्यास पालकमंत्र्यांना झेंडावंदन करून देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यातील उमरेड करहंडला अभयारण्यातील F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांचा तलावातील पाण्यात मस्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नागपुरातील वन्यजीव प्रेमी श्वेता अंबादे यांनी हा व्हिडिओ घेतलाय, तर गोठणगाव गेटवर सफारी करताना त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला। गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारपिटीमुळे पिकं उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम यावर्षी 5 जून पर्यंत पूर्ण होणार आहे। मंदिराच्या वरच्या बाजूला 5 टनाचा 42 फूट उंच धर्मध्वज दंड स्थापित करण्यात आलाय। हा ध्वज काठीच्या सर्वात वरच्या भागात ठेवला जाईल, तर ध्वज पितळेपासून बनवण्यात आलाय। तर गुजरातमधील कंपनीनं हा धर्मध्वज दंड तयार केलाय। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूसची जोरदार खरेदी होती, त्यामुळे बाजारपेठेत हापूसच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। तसंच पायरी, लालबाग, बदामी, केशर आंब्यांनाही मोठी मागणी, तर देवगड हापूस आंब्याला अधिक मागणी आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलेला आहे। गणरायाभोवती केलेली आंब्याची आकर्षक आरास, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट, अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गणपतीमुळे इथं मंदिरांमध्ये बाप्पाला आंब्याची आरास करण्यात आली। यावेळी जवळपास 1000 हापूस आंबे वापरण्यात आले। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांचं मंदिर समितीकडून स्वामी समर्थांचं कुपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। मावळ तालुक्यातील शिळेम गावात काळभैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली। यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखात मंदिरातून कलश मिरवणूक काढली। नुकतंच या गावात नवीन मंदिर बांधण्यात आलं असून आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कलश बसवण्यात येणार। संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा पार पडणार आहे। यासाठी पालखी सोहळा प्रमुखांची नावं जाहीर करण्यात आली। गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आणि दिलीप महाराज मोरे यांच्यावर सोहळ्याची जबाबदारी असणार आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। उद्या नाशिकला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे। तर पालकमंत्री पदाचे दुसरे दावेदार असलेल्या दादा भुसे यांना अमरावती जिल्ह्यात ध्वजवंदनाची जबाबदारी दिली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदावरील भुसेंचा दावा डावलला गेल्याची चर्चा रंगली आहे। न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते 14 मेला या पदाची सूत्र हाती घेतील। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना 13 मेला निवृत्त होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। बीकेसी इथं विविध परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। फडणवीसांच्या नेतृत्वाखाली परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। तर मोदी दिवसभर मुंबईत थांबणार असल्यानं मुंबईतील सुरक्षा यंत्रणेत वाढ केलेली आहे।